सोनाली सुखमी दळवी, मी टेपेतून आलेली आहे. पाचवा हे आहे समूहातील पदाधिकाऱ्यांची माहिती. मेंबर्समध्ये भरल्यावरती पदाधिकाऱ्यांची माहिती आपोआप येते आणि नंतर ती सेव्ह करायची. नेक्स्ट. नमस्कार, मी काजल सावंत. NRM या ऑप्शनवर क्लिक केल्यावरती अभियानांचा NRMचा ID आपोआप तिथे आणि अपलोड डाटा क्लिक करून तो लॉक केला जातो. सर्वांना नमस्कार. माझं नाव ऋतुजा रवींद्र हवाई. आमच्याकडे आलं होतं त्यामध्ये आहे समूहाची डिटेल सर्व मूलभूत माहिती देणे आहे. त्यामध्ये आहे पहिला आयकॉन आहे गटाची माहिती. त्यामध्ये आपण गटाचं नाव जे ऑलरेडी गटाचे नाव ॲपमध्ये येतेच आहे. त्यामध्ये आपण फक्त गटामध्ये मराठी नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायत येते ती ऑलरेडी त्याच्यामध्ये टाईप करून येते. गावाचं नाव येतं. बचतीचा प्रकार म्हणजे आपण बचत कसली प्रकारचं करतोय म्हणजे महिन्याची करतोय आठवडी करतोय हे त्याच्यामध्ये टाईप करायचं आहे. समूहाचा प्रकार समूह आपला कशा प्रकारचा घालतोय त्यामध्ये ते टाईप करायचं आहे. मीटिंगचा प्रकार मीटिंग तुमची आठवड्याची आहे महिन्याची आहे ती त्याच्यामध्ये टाईप करायची आहे. बचत रक्कम प्रत्येक सदस्याची म्हणजे प्रत्येक सदस्य महिन्याला बचत किती करतोय ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. बचत खात्यावरील व्याजाची वार्षिक टक्के म्हणजे बचत खात्यावरील व्याजाची वार्षिक टक्के ती कशी काढायची आहे. तर आपल्या बचत खात्यावरील म्हणजे वर्षाचे बँकेकडून जे व्याज प्राप्त होतं ते व्याजाची एकत्र बेरीज करून त्याची टक्केवारी काढून ते टक्केवारी त्याच्यामध्ये फिलअप करायची आहे. इतर बचत म्हणजे तो समूह इतर बचत काढतोय का म्हणजे जसे आपण एखादा कॅम्प घेतो किंवा काय करतो त्यासाठी इतर सेविंग काय करतो का ते त्याच्यामध्ये फिलअप करायचं आहे. समूहाचा हिशोबनीसचा प्रकार म्हणजे समूहाचा हिशोबनीस हा त्या गटामधलाच आहे का की तो बाहेरचा येऊन तिथे आपल्याला काम करतोय का ते त्याच्यामध्ये फिलअप करायचा आहे. जर तो त्या समूहाचाच असेल तर तो ऑलरेडी तिथे तो फिलअप होऊन येतोय. हिशोबनीसाचे मोबाईल नंबर ॲड केलेला असतो तो तिथे ॲड होऊन येतोच आहे. समूहातील महिलांचे व्यवसायाचे वर्गीकरण म्हणजे आपल्या समूहातील सदस्यांचे जे पहिले आपण ऑलरेडी माहिती भरली आहे त्यामध्ये आपण प्रत्येक समूहातील सदस्याचे व्यवसायाचे प्रकार टाकलेले असतात की कोण महिला काय करते. त्याप्रमाणे त्या समूहातील जर 10 सदस्य असतील तर 10 मध्ये 5 सदस्य शेती करत असतील तर त्यांना 1 नंबरला द्यायचं आहे की त्यांच्या 1 नंबरला शेतीविषयक उपजीविका त्यांची चालू म्हणून तो व्यवसाय द्यायचा आहे. त्याचप्रमाणे जर 2 महिला किंवा 3 महिला टेलरिंग किंवा दुसरा कोणता व्यवसाय करत असतील तर तसं त्यांना 2 नंबरला द्यायचं आहे. आणि 1 महिला त्यापेक्षा कमी करणार असतील तर 3 नंबरला द्यायचं आहे. नंतर 3 नंबरला व्यवसाय नाही म्हणून ॲड करायचा आहे. समूहातील पदाधिकारी बदलण्याचा कालावधी म्हणजे आपल्या समूहातील पदाधिकारी हे 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी बदलणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे ते तिथे 2 वर्षाचा आपण कालावधी दिलेला जातो. समूह स्थापनेचा ठराव आणि फोटो जो आपण समूह प्रथम जेव्हा स्थापन करतो तेव्हा आपण एक ठराव करतो की आपला हा समूह या नावाचा आहे. त्यामध्ये पदाधिकारी आहेत किंवा हे सदस्य आहेत त्यांना हे बँकेचे डिटेल दिलेले आहेत की ते बँकेत व्यवहारासाठी आपल्याला ठराव होतो तिथे आपण अपलोड करायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे. त्यानंतर आपला दुसरा आयकॉन आहे समूहाच्या पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर. समूहाच्या पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर हे ऑलरेडी तिथे टाईप होऊन येतात. ते फक्त आपण कन्फर्म करायचे आहे ते आहेत का बरोबर नसतील तर फिलअप करून ते सेव्ह करायचे आहे. समूहाचा पत्ता सुद्धा आपण जेव्हा आपल्या ते गावाचे नाव टाकलं किंवा ग्रामपंचायत टाकली तर तो ऑलरेडी फिलअप होऊन येतो. ते फक्त आपण कन्फर्म करायचं. समूहाच्या बचत खात्यावरील माहिती म्हणजे समूहाचे ऑलरेडी तिथे समूहाचे नाव येते. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जर फिलअप झालेली माहिती नसेल समूहाच्या बँक डिटेल्सची तर आपण ती फिलअप करायची आहे. प्रथम आपण फिलअप नसेल तर बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. मग बँकेचे नाव टाकायचं आहे आणि मग आपण तिथून ती बँकेचे नाव टाकल्यावरती शाखा ही करून सिलेक्ट करून ती शाखा तिथे सिलेक्ट करायची आहे. बँकेचा खात्याचा प्रकार म्हणजे आपला बँक खाते प्रकार हा सेव्हिंगचा आहे. खात्याची कसली आहे ते त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. खाते नंबर आपला अकाउंट नंबर जो आहे तो तिथे फिलअप करायचा आहे आणि त्यानंतर खाते उघडण्याची तारीख तिथे आपली टाकायची आहे. बँक खात्याचा पहिल्या पानाचा फोटो अपलोड करणे म्हणजे जो आपल्या बँक खात्यावरती 3 पदाधिकाऱ्यांचे फोटो सहित जो फोटो पहिला पेज असतो तो तिथे अपलोड करायचा आहे आणि कन्फर्म करून व्हेरिफिकेशन
म्हणून तो सेव्ह करायचा आहे. नमस्कार, मी मेघना मयुरेश पवार, राहणार कोमेडी खुर्द काजरवटी. माझ्या गटाचे नाव श्री गणेश स्वयंसहायता महिला गट. या गटाची मी सचिव आहे, तसेच एकता ग्राम संघाची लेखापाल तसेच CRP म्हणून कार्यरत आहे. आज आम्ही इथे लोगोस प्रशिक्षणाकरता उपस्थित आहोत आणि आज आम्हाला जे इथे प्रशिक्षण दिलं गेलं त्याबद्दल आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहोत. समूहातील पदाधिकाऱ्यांची माहिती. जे समूह इथे आहेत त्या पदाधिकाऱ्यांची इथे आपल्याला माहिती द्यायची आहे. त्या समूहाचं नाव, समूहातील समावेशन कधी झालं त्याची इथे माहिती आपल्याला सिलेक्ट करायची आहे. NRLM MIS ID अभियानाचा ID आपल्याला इथे दिला असेल तो कन्फर्म करून समूह लिव्ह अँड अपलोड डाटा क्लिक करून समूह लॉक करायचा आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझे नाव सौजिया हवाई. मी खाते टेंबे आणि मी टिके येथे काम करते. मी या टिक्यातील किनारा महिला ग्राम संघाची विद्या आहे, तसेच CRP म्हणून काम करते. माझ्याकडे 18 समूह आहेत. माझ्या समूहाचे नाव आहे रुक्मिणी स्वयंसहायता महिला समूह, त्यामध्ये मी GB सदस्य आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव आहे श्री बिंदुबाई ग्रामसंघ, त्यामध्ये मी त्याच्यामध्ये माझा गट जोडलेला आहे. आणि माझ्या समूहामध्ये एकूण 11 महिला आहेत आणि आमच्यामध्ये इतर महिला वेगवेगळे व्यवसाय करतात. तसेच माझे समूह वेगवेगळे व्यवसाय करतात. 2 समूह हळद व्यवसाय करतात, 4 समूह नाचणी व्यवसाय करतात. चांगल्या प्रकारचे आमचे ते व्यवसाय चालू आहे आणि आम्ही अभियानामार्फत खूप पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला खूप माहिती चांगली झालेली आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट पूर्वी. नमस्कार, माझे नाव पूर्वा सचिन देवळी. माझ्या समूहाचे नाव आदिशक्ती, ग्रामसंघाचे नाव जिल्हा आणि प्रभागाचे नाव देवळी. माझ्या आणि मी माझं म्हणजे 14 गटाने CRP म्हणून कार्यरत आहे. आमच्या समूहामध्ये माझ्या इथे 25 गट आहे. त्यामुळे आमच्या ग्रामसंघातील सर्व महिला शेती, हळद लागवड, दुग्ध व्यवसाय वगैरे असे व्यवसाय चालू आहे. सिया. नमस्कार, माझं नाव सौ सिया संदीप रावळ. माझ्या गटाचे नाव स्वयंसहायता महिला समूह, त्याची विद्या आहे. ग्रामसंघाचं नाव लंबोदर ग्रामसेवा संघ आणि प्रभाग संघाचं नाव एकता प्रभाग संघ. आणि इथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनमुक्ती अभियानांतर्गत गणपतीपुळे गावामध्ये मी 13 गटावरती CRP म्हणून कार्यरत आहे. गणपतीपुळे गावामध्ये पर्यटन स्थळ असल्यामुळे त्या गटातल्या ज्या महिला आहेत ते बँक कर्ज किंवा CIF मधून कर्ज देऊन ते छोटे मोठे व्यवसाय चालू आहे. तसेच गणपतीपुळ्यामध्ये उत्पादक गट एक आहे, त्याच्यामध्ये आम्ही लिक्विड सोप हा व्यवसाय चालू केलेला आहे. धन्यवाद. मेघना. सर्वांना नमस्कार, मी मेघना मयुरेश पवार. माझ्या गावाचे नाव कोमेडी खुर्द काजरवटी. माझ्या गटाचे नाव श्री गणेश स्वयंसहायता महिला समूह. मी या गटाची सचिव तसेच बुककीपर आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव एकता ग्रामसंघ महिला समूह. मी या ग्रामसंघाची लेखापाल तसेच CRP म्हणून कार्यरत आहे. माझ्या गावामध्ये माझ्या काही गटातील सदस्य आहेत. एक सदस्य त्यांची मसाल्याची एजन्सी आहे, तसेच एक सदस्य जनरल स्टोअर आहे. काही सदस्य विविध प्रकारचे व्यवसाय करत आहेत. घरगुती पिठाची गिरणी आहे. धन्यवाद. रिया. रिया. नमस्कार, माझं नाव रिया रत्नागिरी डोंगरे, मुक्काम कोल्हापूरच्या नागरी तालुका जिल्हा रत्नागिरी. माझ्या गटाचे नाव कुलस्वामी स्वयंसहायता समूह. या गटाची मी कोषाध्यक्ष आहे. तसेच माझ्या ग्रामसंघाचे नाव सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ चित्रवली. येथे मी BK म्हणून काम करते. माझ्या प्रभाग संघाचे नाव रत्नकन्या महिला प्रभाग संघ आहे. आणि माझा जो कुलस्वामिनी गट आहे तो सध्या काजू गोळा करून नवीन व्यवसाय चालू केलेला आहे गटाने. आणि 2 गट आहेत ते नाचणी शेती करतात आणि भाजीपाला 5 गट आहेत ते भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर होते. स्वप्नाली. नमस्कार, मी स्वप्नाली सुखमी दळवी. मी रुक्मिणी स्वयंसहायता गटाची अध्यक्ष आहे. तसंच मी बहिणीबाई ग्रामसंघाची अध्यक्ष आहे. तसंच माझा ग्रामसंघ रत्नकन्या प्रभाग संघ आहे. धन्यवाद. काजल. नमस्कार, माझं नाव काजल किरण सावंत, राहणार नगर तालुका जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव आहे आदर महिला समूह. ग्रामसंघाचे नाव आहे कैसोबती ग्रामसंघ. प्रभाग संघाचे नाव आहे एकता प्रभाग संघ. आणि महाराष्ट्र जीवनमुक्ती अभियानाअंतर्गत मी
छोटे मोठे व्यवसाय चालूच आहे आणि संकलन केंद्र पण आहे आमच्या इथे आणि भाजी लागवड भात लागवड नाचणी वगैरे असे व्यवसाय आम्ही करतो. नमस्कार, माझं नाव अनुजा दिनेश गाईड. मी चांदेरी गावामध्ये ICRC म्हणून कार्यरत आहे. माझ्याकडे 11 समूह आहेत. माझ्या गटाचे नाव आहे समर्थ कृपा महिला स्वयंसेवक समूह. त्यामध्ये मी सचिव आहे. माझ्या चांदेरी गावामध्ये 2 उद्योग समूह आहेत. त्या एका गटाचे नाव आहे सावित्रीबाई फुले आणि दुसऱ्या गटाचे आहे जय भवानी उत्पादक गट. त्यामध्ये जय भवानी गट हा मसाले उद्योग जय भवानी गटाचा मसाला उद्योग चालू आहे आणि सावित्रीबाई फुले या गटाचा कुळीत पीठ हा व्यवसाय चालू आहे. नमस्कार, माझं नाव काजल किरण सावंत, राहणार भगवतीनगर, तालुका जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचं नाव आहे आधार महिला समूह. ग्रामसंघाचं नाव आहे महिला भगवती ग्रामसंघ. प्रभाग संघाचं नाव आहे एकता प्रभाग संघ.